शेतकरी मित्रांनो, पीक विम्यामध्ये आता मोठा घोटाळा झाला आहे। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर आता मोठी कारवाई होऊन 20,000 रुपयांपर्यंत दंड सुद्धा होणार आहे। यामध्ये 25 जिल्ह्यांमध्ये आजपासून कारवाईला सुरुवात झाली आहे। अनेक शेतकऱ्यांवर आता मोठी कारवाई होऊन 20,000 रुपयांपर्यंत तुम्हाला दंड होणार आहे। शेतकरी मित्रांनो, आज एक तुमच्यासाठी धक्कादायक बातमी आली आहे, ती म्हणजे पीक विम्यामध्ये मोठा घोटाळा झाला आहे। आता ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्यामध्ये चुकीच्या मार्गाने मागील 5 वर्षांमध्ये सरकारला फसवून पीक विम्याचे पैसे घेतले आहेत, तर त्या 25 जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आता कारवाईला सुरुवात झाली आहे। 20,000 रुपयांपर्यंत दंड होणार असल्याची मोठी माहिती आता समोर आली आहे। या 5 प्रकारच्या शेतकऱ्यांवर आता मोठी कारवाई केली जाणार आहे आणि वरून तुम्हाला 20,000 रुपये दंड सुद्धा लावण्यात येणार आहे। मागचे सर्व पैसे जे काय असेल तुम्ही 5 वर्षात घेतले असतील तर ते विम्याचे पैसे सर्व काही परत घेतले जाणार आहेत आणि तुम्हाला वरून 20,000 रुपयांपर्यंत दंड सुद्धा लावण्यात येणार आहे। यासाठी आज 25 जिल्हे निवडले आहेत। या 25 जिल्ह्यातील टोटल 9 लाख शेतकऱ्यांवर आता ही कारवाई होणार आहे। त्यामुळे तुमचा नंबर यामध्ये आहे की काय नक्की बघा। त्यामुळे कोणकोणत्या शेतकऱ्यांवर आता ही कारवाई होणार आहे याची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे। त्यामुळे चुकीच्या मार्गाने जर तुम्ही पीक विमा घेतला असेल तर त्यामध्ये आता 2023 मध्ये 2024 मध्ये किंवा 2022 मध्ये जेव्हा केव्हा तुम्ही पीक विमा घेतला असेल तर तो चुकीच्या मार्गाने जर घेतला असेल तर तुमच्यावर आता कारवाई होऊन 20,000 रुपयांपर्यंत तुम्हाला दंड लागू शकतो। त्यामुळे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी आणलेला आहे। त्यामुळे कोणत्या 5 प्रकारच्या शेतकऱ्यांवर आता ही कारवाई केली जाणार आहे आणि कोणते 25 जिल्हे यामध्ये आहेत सर्वांनी लक्षपूर्वक बघा, कारण मागचे जे विम्याचे पैसे आहेत ते तुमचे पैसे वसूल केले जाणार आहेत आणि वरून तुम्हाला 20,000 रुपयांपर्यंत दंड सुद्धा लावण्यात येणार आहे। सरकारचे कोट्यवधी रुपयांचे यामध्ये नुकसान झाल्याचा दावा आता अनेक नेत्यांनी केला आहे। त्यामुळे कोणकोणत्या शेतकऱ्यांनी सरकारला फसवून पीक विम्याचे आधी पैसे घेतले आहेत तर त्यांच्यावर आता मोठी कारवाई होणार आहे। आता आम्ही पुढे सांगणार आहे की तुम्हाला 5 प्रकारच्या कोणत्या शेतकऱ्यावर या 25 जिल्ह्यामध्ये कारवाई केली जाणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आधी पीक विम्याचे पैसे घेतले असेल तर तुम्हाला आता सावधान व्हायचं आहे। कोणकोणत्या शेतकऱ्यावर आता ही कारवाई केली जाणार आहे लक्षपूर्वक बघा। काल एका धाराशिव जिल्ह्यातील 565 शेतकरी पीक विमा घोटाळ्यामध्ये सापडले आहेत। कालपासून कारवाईला सुरुवात झाली आहे। काल टोटल 3 ते 4 जिल्ह्यामध्ये हे टोटल चेकिंग झालं आहे, तर ते 565 शेतकरी पीक विमा घोटाळ्यामध्ये सापडले आहेत। त्यामुळे जे कोणी शेतकरी पीक विमा घोटाळा करून पैसे सरकारचे घेतले असतील अशावर कडक कारवाई करण्याचे आदेश आता दिले आहेत। त्यामुळे आजपासून या 25 जिल्ह्यामध्ये कारवाईचे आदेश तशा प्रकारचे दिलेले आहेत। त्यामुळे कोणकोणत्या 5 प्रकारच्या शेतकऱ्यांवर ही कारवाई केली जाणार आहे, कोणकोणते 5 प्रकारचे शेतकरी यामध्ये अडकणार आहेत याबद्दलची सर्व काही डिटेल्समध्ये माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे मागील 5 वर्षांमध्ये तुम्ही जेव्हा केव्हा तुम्ही पीक विम्याचे पैसे जर घेतले असतील तर हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। सर्व शेतकऱ्यांनी लक्षपूर्वक बघा। आता कोणकोणत्या शेतकऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे बघा। कृषी विभागाच्या पडताळणीनंतर सरकारच्या तिजोरीचा कोट्यवधी रुपयांचा चुना लागल्याचे आता समोर आले आहे। बोगस पीक विमा उतरवणाऱ्यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आकडा सर्वाधिक असल्याचं कृषी विभागाच्या निदर्शनास आता आले आहे। बघा आता तुमचं कांदा क्षेत्रावर लागवड बघा काय सांगितलंय, जर तुम्ही कांदा क्षेत्रासाठी पीक विमा उतरवला असेल तर सर्वात मोठी कारवाई यांच्यावर होणार आहे। बघा क्रमिक क्षेत्रावर लागवडी झालेले म्हणजे कमी क्षेत्रावर लागवडी झालेले नसलेला बघा यामध्ये काय सांगितले, शेतकऱ्यांनी अनेक प्रकारची बोगस जमीन बोगस जागा दाखवून यावर पीक विमा उघडल्याचे आता समोर आले आहे। त्यामुळे कृषी विभाग आता सतर्क झाला आहे। अनेक शेतकऱ्यांनी आता चुकीच्या मार्गाने जे काय असेल ते पीक विमा उतरला आहे तर त्यांच्यावर मोठी कारवाई होऊन मागचे 5 वर्षातील जे काय असेल ते पैसे वसूल केले जाणार आहेत आणि वरून तुम्हाला 20,000 रुपयांचा दंड लावण्यात येणार असल्याची मोठी माहिती आता समोर आलेली आहे। या 25 जिल्ह्यामध्ये आता ही कारवाई सुरू होणार आहे आणि यामध्ये 5 प्रकारचे शेतकरी अडकले जाणार आहेत। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सुद्धा पीक विमा घोटाळे याबद्दलची कबुली आता दिली आहे। त्यामुळे पीक विम्या संदर्भात बघा श्वेतपत्रिका निघाली पाहिजे अशी मागणी उद्धव ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी केली आहे। गेल्या 5 वर्षांमध्ये जे कोणी शेतकरी चुकीच्या पद्धतीने पीक विमा घेतले असेल अशा शेतकऱ्यांवर कडक कारवाई करा,
तसेच ज्या ज्या पीक विमा कंपन्या आहेत त्यांनी चुकीच्या मार्गाने पीक विमा कसा काय दिला असा सुद्धा आता आरोप केला जात आहे। त्यामुळे अशा कंपन्यांवर सुद्धा आणि अशा शेतकऱ्यांवर सुद्धा कडक कारवाई करावी अशी मागणी केली जात होती। अखेर आता शेतकऱ्यांवर आणि पीक विमा कंपन्यांवर कारवाईची सुरुवात झाली आहे। आता 25 जिल्ह्यांमध्ये ही कारवाई आता सुरुवात झाली आहे। कोणकोणते 5 प्रकारचे शेतकरी आता यामध्ये अडकणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। मागच्या कृषी मंत्र्यांनी काय केलं आहे याची माहिती द्यावी लागेल असा चिमटा पण कैलास पाटील जे आमदार आहेत यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना काढला आहे। तसेच बीड जिल्ह्यातून धाराशिव जिल्ह्यातील पीक विमा भरला आहे। त्यामुळे बीड जिल्ह्यात काय सुरू आहे या संदर्भात तुम्हाला सगळं माहित आहे काय? या जमिनी गायरान आहेत किंवा शासकीय भूखंडावर आहेत तरी सुद्धा शेतकऱ्यांनी पीक विमा कसा काय घेतला? अनेक लाखो शेतकऱ्यांनी जवळजवळ 9 लाखच्या आसपास जे शेतकरी आहेत ते पीक विमा चुकीच्या पद्धतीने घेतला आहेत। त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आता सुरू आहे। अनेक शेतकऱ्यांवर काल सुद्धा कारवाईची मागणी होत होती। तर पीक विमा संदर्भात श्वेतपत्रिका काढण्याची आग्रही मागणी अनेक नेत्यांनी केली आहे। वेगवेगळ्या पद्धतीने शेतकऱ्यांनी फसवून पीक विमा घेतला आहे। आपल्या स्वतःच्या जिल्ह्यातूनच नव्हे तर बाहेरच्या जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्यांनी त्याच जिल्ह्यामध्ये आहे असं दाखवून पीक विमा घेतला आहे। सरकारच्या जमिनी दाखवून पीक विमा घेतला आहे। अशा शेतकऱ्यांवर आता कडक कारवाई होऊन 20,000 रुपयांपर्यंत मोठा दंड लागणार आहे। त्यामध्ये कृषी कार्यालयाच्या सांगण्यावरून 5 प्रकारचे शेतकरी जे आहेत ज्यांच्यावर आता कडक कारवाई होऊन 20,000 रुपयांपर्यंत दंड होणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे। त्यामुळे कोणते 5 प्रकारचे शेतकरी आहेत आणि कोणत्या 25 जिल्ह्यामध्ये ही कारवाई आता होणार आहे सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघा। बोगस पीक विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांचा विमा रद्द करण्याची सूचना कृषी विभागाने आता दिली आहे। खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पीक लागवड न करता पीक विमा उतरवल्याच्या निदर्शनात आता कृषी विभागाला आले आहे। यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आकडा सर्वाधिक होता। बघा, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आकडा सर्वाधिक आहे असं निदर्शनास आलं आहे। कालच नाशिक जिल्ह्यात 5,172 शेतकऱ्यांनी 3,600 हेक्टर क्षेत्रावर बोगस पीक विमा उतरवल्याचा आकडा सापडला आहे। काल 5 जिल्ह्यांची पडताळणी झाली आहे। आज पुढील 20 जिल्ह्यांची पडताळणी होणार आहे। म्हणजे टोटल 25 जिल्ह्यांची पडताळणी होणार आहे। आज उद्या परवा पुढील 3 दिवसांमध्ये सर्व जिल्ह्यांची पडताळणी होऊन या 5 प्रकारच्या शेतकऱ्यांवर आता कारवाई होणार आहे। त्यामुळे मागील 5 वर्षांमध्ये तुम्ही जर पीक विम्याचे पैसे घेतले असेल तर तुम्ही या 5 प्रकारच्या शेतकऱ्यांमध्ये आहे की काय नक्की बघा। कारण या शेतकऱ्यावर आता मोठी कारवाई केली जाणार आहे। कारण या शेतकऱ्यांनी आता चुकीच्या मार्गाने सरकारच्या पीक विम्याचे पैसे घेतले आहेत। त्यामुळे कोणकोणते शेतकरी यामध्ये अडकणार आहेत सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघा। आता तुम्हाला मी 5 प्रकारचे शेतकरी सांगणार आहे। जर हे 5 प्रकारच्या शेतकऱ्यांमध्ये जर तुम्ही असाल आणि या 25 जिल्ह्यातील शेतकरी जर तुम्ही असाल तर तुमच्यावर सुद्धा मोठी कारवाई होणार असल्याची मोठी माहिती आता सरकारकडून आली आहे। आता सर्व शेतकऱ्यांनी इकडे लक्ष देऊन बघा। आता 25 जिल्हे तुम्हाला मी सांगणार आहे। त्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यावर आता ही मोठी कारवाई होणार आहे। आता मी तुम्हाला 25 जिल्हे आधी सांगतो, त्यानंतर कोणत्या 5 प्रकारच्या शेतकऱ्यावर ही कारवाई होणार आहे ते 5 प्रकारचे शेतकरी मी सांगतो। त्यामुळे पहिल्यांदा हे 25 जिल्हे कोणकोणते आहेत सर्वांनी लक्ष देऊन बघा आणि त्यानंतर तुम्हाला लगेचच समजणार आहे की कोणत्या शेतकऱ्यावर आता पीक विम्यासंबंधी कारवाई होणार आहे। बघा, आता तुम्हाला 25 जिल्हे सांगतो। यामध्ये बोगस पद्धतीने जर तुम्ही पीक विमा घेतला असेल तर या जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुमचं सुद्धा चेकिंग होणार आहे। बघा, यामधील पहिला जिल्हा आहे जळगाव, दुसरा जिल्हा आहे जालना, तिसरा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर, तिसरा जिल्हा आहे धाराशिव, चौथा जिल्हा आहे अमरावती, 5वा जिल्हा आहे अकोला, 6वा जिल्हा आहे नागपूर, 7वा जिल्हा आहे परभणी, 8वा जिल्हा आहे रायगड, 9वा जिल्हा आहे नंदुरबार, 10वा जिल्हा आहे हिंगोली, 11वा जिल्हा आहे नांदेड, 12वा जिल्हा आहे यवतमाळ, 13वा जिल्हा आहे सिंधुदुर्ग, 14वा जिल्हा आहे ठाणे, 15वा जिल्हा आहे पालघर, 16वा जिल्हा आहे धुळे, 17वा जिल्हा आहे पुणे, 18वा जिल्हा आहे लातूर, 19वा जिल्हा आहे बुलढाणा, 20वा जिल्हा आहे नाशिक, तर 21वा जिल्हा आहे अहमदनगर, 22वा जिल्हा आहे सोलापूर, 23वा जिल्हा आहे तुमचा सातारा, तसेच 24वा जिल्हा आहे बीड। त्यानंतर अनेक अशा प्रकारचे जे कोणते जिल्हे असेल
तर अजून एक जिल्हा यामध्ये राहिला आहे, त्या जिल्ह्याचे नाव अद्याप समोर आलेलं नाही। या जिल्ह्यामधील अनेक शेतकरी बोगस पद्धतीने मागील 5 वर्षांमध्ये पीक विम्याचे हप्ते जे काय असेल ते पैसे घेतल्याचे आढळले आहे। तर त्या शेतकऱ्यावर आता मोठी कारवाई होणार आहे। मग आता बघा, तुम्हाला आता पुढे सांगतो 5 प्रकारच्या शेतकऱ्यावर कोणत्या कारवाई होणार आहे। आता लक्ष देऊन बघा, कोणत्या 5 प्रकारच्या शेतकऱ्यांवर आता ही कारवाई होणार आहे। जर तुम्ही मागील 5 वर्षांमध्ये जर पीक विम्याचे पैसे घेतले असेल तर या 5 प्रकारच्या शेतकऱ्यावर आता कारवाई कोणती होणार आहे बघा आता ज्या शेतकऱ्यांनी सरकारची जी गायरान जमीन असते तर ती जमीन दाखवून सरकारला फसवून पीक विम्याचे मागील 5 वर्षांमध्ये पैसे घेतल्याचे उघडकीस आले आहे, तर त्या शेतकऱ्यावर आता कारवाई केली जाणार आहे। तसेच अनेक जिल्ह्यामध्ये असे पण आढळून आले आहे की मागील 5 वर्षांमध्ये सरकारची वन विभागाची जमीन असलेली ही जमीन पीक विम्यासाठी दाखवून त्यांनी पीक विम्याचे पैसे घेतले आहेत, तर त्या शेतकऱ्यांवर सुद्धा आता कारवाई होणार आहे। त्यानंतर अनेक जिल्ह्यामध्ये असे पण शेतकरी आढळून आले आहेत की त्यांनी चक्क कॅनेलची जमीन सुद्धा आहे ती सुद्धा दाखवून मागील 5 वर्षांमध्ये पीक विमा घेतला आहे, तर त्या शेतकऱ्यावर सुद्धा आता कारवाई होण्याची मागणी होत आहे। तसेच शासनाचा जो रोड आहे त्या रोडच्या साईडची जी जमीन आहे तर ती सरकारची जमीन असलेली जमीन सुद्धा दाखवून अनेक शेतकऱ्यांनी पीक विम्याचे पैसे घेतले आहेत, तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई होण्याची एकंदरीत सगळ्याच बाजूने जर विचार केला तर महाराष्ट्र शासनाच्या जमिनीवर पीक विम्याचे पैसे तुम्हाला पीक विमा उतरवून ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत शासनाला फसवून पीक विम्याचे पैसे घेतले आहेत तर त्या शेतकऱ्यावर आता मोठी कारवाई होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे आता या 25 जिल्ह्यातील शेतकऱ्यावर जर तुम्ही या मागील आधी चुकीच्या मार्गाने जर तुम्ही शासनाची जमीन दाखवून जर तुम्ही पीक विम्याचे जर पैसे घेतले असतील 5 वर्षांमध्ये मागच्या, मग ते 2023 असेल, 24 असेल, 22 असेल, तर मागच्या 5 वर्षांमध्ये जर तुम्ही पैसे घेतले असेल तर तुमच्यावर मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे। अशी मोठी अपडेट आता समोर आली आहे। मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी, माहिती पाहण्यासाठी आणि योजना पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजनांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो।